brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक मुलगा, एक बाप आणि आई आपल्या स्वतःच्या एज्युकेटेड मुलीला बाबाकडे घेऊन जातात. कॅप्टन खरदाकडे जेव्हा बाबाकडे घेऊन जातात, बाबा काय करतो माहिती का, ठीक आहे चला तुमचे मुलगी माझ्याकडे घेऊन आले तर मग मुलीला बाहेर ठेवणार, म्हणजे आई वडिलांना बाहेर बसवून तिला आतमध्ये पाठवा आणि मग त्या मुलीला सगळा असा घाणेरडा प्रकार तिच्या शिकला आतमध्ये. हे असे प्रकार त्यांनी इतके विचित्र. मुलीने सांगितलं नाही कुटुंबियांना काय झालं ते? मुलीनं सांगितलं नाही, म्हणजे त्या मुलीला त्यांनी जे काही आतमध्ये सांगितलं की हे बघ माझी ओळख इतकी आहे, तुला इथं जॉब लावून देईन, हे करन ते करन, माझ्याकडे चाकण कर, मॅडम इथं आमच्या ट्रस्टी आहे, बरं, माझे सीएम इथे येऊन जातात, सगळे येतात, कुणाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुला येऊ मिनिटात नाही का, असे म्हणजे. आणि हा तो प्रकार केलाच, हा समजा करून मुलींना मोहित करणं बरं का, त्यांना असं जाळात अडकवणं, तुला जॉबला लावतो, हे करतो, असं तर घडलंच. पण त्या ठिकाणी येणाऱ्या उच्च घरातले समजा बिझनेसमॅन लोक, ते लोक बाबाकडे भविष्य बघायला आले. आल्याच्या नंतर बाबा तिथं येणाऱ्या महिलांचे आणि त्या तिथल्या बिझनेसमॅन लोकांचे दोघांचे प्रेम संबंध करून द्यायचे. हा तुमची कुंडली खूप छान जमते यांच्यासोबत, तुम्ही एकत्र आलं पाहिजे दोघांनी, तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे, तुमचं आणखीन उज्ज्वल भविष्य मी आताच बघितलं माझ्या तपश्चर्यामध्ये, तुम्ही एकत्र आलं पाहिजे. मग त्यांचं दोघांचं अफेअर जुळून द्यायचं. अफेअर जुळून दिल्यानंतर थोडे दिवस जाऊ द्यायचे. थोडे दिवस गेल्याच्या नंतर बाबाच त्या समोरच्या व्यक्तीला फोन करणार आहे, अरे बाबा ती समोरची व्यक्ती तर प्रेग्नेंट आहे, अरे बापरे, समोरची व्यक्ती प्रेग्नेंट आहे. आणि असं म्हणून मग तू आता बघ बाबा, ती उद्या जर केस केली काय झालं तर तू होतं येऊन जाशील, तू तो इतका उद्योगपती बिझनेसमॅन आहे. असं करून एका व्यक्तीकडून बाबाने तब्बल 20 कोटी रुपये घेतले. तब्बल 20 कोटी रुपये घेतली, तब्बल 20 कोटी रुपये. आणि समोरच्या महिलेला सांगितलं, अगं तुझे तुझे आणि आता त्याचे काही गुण जुळत नाही, तू त्याचा विषय सोडून दे. तिला 1 रुपया दिला नाही. मी आता श्रीरामपूरमध्ये नाशिक सिन्नर ठिकाणी काय काय चाललंय हे पण थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. पण मूळ इथे येण्याचं कारण हेच होतं की ज्यावेळी माझं आणि काल त्यांचं बोलणं झालं तेव्हा मला 2 गोष्टी समजल्या की याचा व्याप खूप मोठा आहे आणि जितका तपास पुढे जाईल तितका याचा परीघ वाढणार आहे, तो कमी उलट होणार नाही. मग अशी मी सांगितलं की ज्याला आपण आपल्या समाजात हाय क्लास असं म्हणतो किंवा ज्याला समाजातला क्रिमी लेअर असं आपण म्हणतो, तो क्रिमी लेअर सगळ्या बाबाशी संबंधित आहे. आणि म्हणूनच तुम्हाला अगदी महाराष्ट्राच्या महिला आयोगापासून ते महाराष्ट्रातले मोठे मोठे मंत्री नेते या सगळ्यांचे फोटो तुम्हाला त्यांच्यासोबत दिसतील. कारण त्या सर्कलमध्ये, त्या ऑर्बिटमध्ये तो वावरत होता आणि त्याचे क्लायंट्सही त्याच पद्धतीचे होते. त्यामुळे पैसा असेल, त्या पैशातून आलेलं पॉवर असेल आणि त्यानंतर मग सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध किंवा आपणच काहीतरी ट्रस्ट स्थापन करायचं म्हणायचं, साहेब तुम्ही पण ह्या ट्रस्टवरती चांगलं काम करतोय आणि मग त्यांना ट्रस्टवरती घ्यायचं आणि त्यांच्याकडून फंड जे घ्यायचे, भाई मोठा झोल आहे हा सगळा.